पतीच्या मृत्यूनंतर दिरासोबत प्रेमसंबंध, पण संशय, राग आणि विश्वासघातातून उसाच्या शेतात झालेला भयानक शेवट. ही घटना ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात सचिन पोपे क्राईम टॉक्स आणि आज आम्ही घेऊन आलो आहोत उत्तर प्रदेशातील कुशीनगरमधील एक धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी क्राईम स्टोरी. हा व्हिडिओ केवळ माहितीच्या उद्देशाने आहे, कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. घटना कुठे घडली? ही घटना कुशीनगर जिल्ह्यातील नेबुआ नवरंगिया पोलीस स्टेशन परिसरातील आहे. येथे सुनैना नावाच्या महिलेचा निर्दयपणे खून करण्यात आला. नेमकं प्रकरण काय? सुनेच्या पतीचा 2 वर्षापूर्वी आजारामुळे मृत्यू झाला होता. त्यानंतर सुनैना तिच्या 2 लहान मुलांसह एकटीच राहत होती. याच एकटेपणाचा फायदा घेत तिच्या पतीच्या भावाने म्हणजे तिच्या दिराने तिच्याशी जवळीक साधली. अनैतिक संबंधाची सुरुवात. आरोपीचं नाव वसंत कौसात बसंत आहे. तो सुनैनाला पत्नीप्रमाणे वागणूक देत होता. हळूहळू दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले आणि सुनैना त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकली. संशयातून खुनाचा कट. मात्र काही दिवसांनी वसंतला संशय आला की सुनैना दुसऱ्या पुरुषासोबत बोलते. याच संशयातून दोघांमध्ये सतत वाद होऊ लागले. रागाच्या भरात वसंतने एक भयानक निर्णय घेतला. उसाच्या शेतात बोलवून हत्या. 26 नोव्हेंबर रोजी वसंतने सुनैनाला उसाच्या शेतात बोलवलं. तिथेच त्याने तिचा गळा दाबून निर्घृण हत्या केली. हत्या केल्यानंतर मृतदेह तिथेच टाकून तो घटनास्थळावरून फरार झाला. 26 दिवसांनी मानवी सांगडा सापडला. सुनैना अचानक बेपत्ता झाल्यानंतर तिचा मुलगा अंगद आईचा शोध घेत होता. मात्र कुठेच पत्ता न लागल्याने त्याने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. तब्बल 26 दिवसानंतर उसाच्या शेतात मानवी सांगडा सापडला आणि प्रकरणाला वेगळंच वळण लागलं. पोलीस तपास आणि आरोपीची अटक. पोलिसांनी सखोल तपास सुरू केला. सुनैनाचे मोबाईल कॉल डिटेल्स तपासण्यात आले. त्यातून वसंतची माहिती मिळाली. मिळालेल्या पुराव्याच्या आधारे पोलिसांनी वसंतला अटक केली. कठोर चौकशी दरम्यान आरोपीने आपला गुन्हा कबूल केला. पतीच्या मृत्यूनंतर 2 मुलांची आई असलेली महिला विश्वास ठेवून अडकली, पण संशय आणि रागातून तिचा शेवट उसाच्या शेतात झाला. ही घटना समाजाला एक गंभीर इशारा देणारी आहे. अशाच धक्कादायक क्राईम स्टोरीज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद मित्रांनो.